हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार 16 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये समर आणि दुष्यंत या दोघांमध्ये तुफान हाणामारी झाली आणि समरने बाजाबाई विरुद्ध अपशब्द वापरले. दुष्यंतला ते सहन झालं नाही. आधी दुष्यंतने समरला वॉर्निंग दिली, तुला जी काही तक्रार असेल ती मला सांग, असे अपशब्द वापरू नको. पण समरने काय ऐकलं नाही आणि मग दुष्यंतने त्याला लय हाणला. तेवढ्यात आढळराव तेथे आले. आढळरावांनी या समरला शांत करण्याचा प्रयत्न केला तर समरने चक्क आढळरावांवर हात उचलला. त्यामुळे दुष्यंतने त्याला बेदम मारहाण केली, त्याला चांगलाच तुडवला. त्यानंतर कृष्णा तेथे आली. कृष्णाने सुद्धा या समरला वॉर्निंग दिली, माझ्या नवऱ्यावर हात उचलला ना तर मी तुला सोडणार नाही. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दुष्यंत हा गावात एका टपरीवर चहा पीत बसलेला असतो. तेवढ्यात काही शेतकरी तेथे येतात आणि बाजाबाई त्यांच्यावर कसा अन्याय करतीये हे दुष्यंतला सांगतात. हे सगळं ऐकून दुष्यंतला खूप वाईट वाटतं आणि दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, अशी कोणतीच गोष्ट नाही आहे ज्यावर आपण उपाय काढू शकत नाही. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला सगळ्यांना मी न्याय मिळवून देईल, असं दुष्यंत या गावकऱ्यांना समजावून सांगतो आणि गावकरी त्याला नमस्कार करून तेथून निघून जातात. दुष्यंत चहावाल्याला पैसे देतो आणि तेथून जाऊ लागतो. तेवढ्यात त्याला समर दिसतो. समर हा चक्क बाळाबाईच्या पोस्टरला स्वतःच्या पायाखाली चिरडत असतो आणि बडबड करत असतो, तू कैदासीन आहे, तू माझ्या आईला माझ्या बापापासून वेगळं केलं, तू माझ्या आईच्या आणि माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं, तू माझ्या आईचा आणि माझा हक्क हिरावून घेतला, मी तुला सोडणार नाही, तू एक नंबरची वाईट बाई आहे, तू कैदासीन आहे, तू राक्षसीन आहे. आणि हे सगळं दुष्यंत ऐकतो. दुष्यंत विचार करतो, कोण आहे हा मुलगा जो माझ्या आईच्या पोस्टरला असं पायदळी तुडवतोय. दुष्यंतला हे पाहून वाईट वाटतं. आता दुष्यंतचा बाळाबाईवर कितीही राग असला तरी आपल्या आईच्या फोटोला कुणी असं पायाखाली चिरडतंय हे पाहून कोणत्याही मुलाला वाईट वाटेल. शेवटी ती दुष्यंतची आईच आहे. दुष्यंत समरजवळ येतो आणि म्हणतो, ए मित्रा, हे करू नकोस, कोण आहेस तू, आणि तुझा जर काही बाळाबाईवर राग असेल तर मला सांग, आपण त्यावर मार्ग काढूया. तर समर खूप चिडतो आणि विचारतो, तू कोण आहेस रे, आणि राजमातेचा राजपुत्र आला मोठा न्याय करायला. हे ऐकून दुष्यंतला खूप राग येतो. दुष्यंत चिडून म्हणतो, मला मान्य आहे, माझ्या आईने तुझ्याबरोबर काहीतरी वाईट केलं असेल, सगळ्या गावाबरोबरच वाईट केलंय, पण मी आता स्वतः माझ्या आईच्या विरोधात उभा आहे. तुझा काही प्रॉब्लेम असेल, तुझ्यावर अन्याय झाला असेल तर तो मला सांग, आपण त्यावर तोडगा काढूया, शांतपणे बसून बोलूया. परंतु समर खूप चिडलेला असतो आणि बाळाबाईचं पोस्टर आणखीन जोरात पायाने रगडू लागतो आणि म्हणतो, कैदाशीने ही कैदाशीन. दुष्यंत चिडून म्हणतो, तुला मी सांगितलंय, ती माझी आई आहे आणि माझ्या आईबद्दल असे अपशब्द मी ऐकून घेणार नाही. तुला काही प्रॉब्लेम असेल तर सांग मला, आपण तो सोडूया. समर चिडून म्हणतो, ए गपरे, कोण आहेस तू, खूप मोठा न्याय देवता आहे का, न्याय करायला आलाय, मला न्याय मिळवून देशील, मी माझा न्याय मिळवण्यास समर्थ आहे, मी त्या बाळाबाईचा बदला घेणार, तू नको मला मदत करूस. दुष्यंत चिडून म्हणतो, मी तुला पुन्हा एकदा शांतपणे सांगतोय, मला जे काही प्रॉब्लेम असेल ते सांग, आपण त्यावर तोडगा काढूया, परंतु माझ्या आईबद्दल असे शब्द मी ऐकून घेणार नाही. असं म्हणून दुष्यंत समरला म्हणतो, चल माझ्याबरोबर, आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. तर समर चिडून त्याचा हात दूर लोटतो आणि म्हणतो, अंगाला हात लावायचा नाही, आणि कसला न्याय करणार आहे तू, कसलं शांतपणे बोलायचं, तुझी आई ना एक नंबरची कैदाशीन आहे, कैदाशीन, सगळ्या गावाचं रक्त पिऊन मस्त टम्म फुगून बसलीये, गावाला लुटून स्वतःच्या पोटाची खळगी भरली तिने, सगळी श्रीमंत झाली ती आणि गावकऱ्यांना भिकेला लावलं, कैदाशीन कुठली कैदाशीन. दुष्यंत चिडून म्हणतो, मी तुला शेवटचं सांगतोय, पुन्हा माझ्या आईबद्दल असे शब्द वापरायचे नाही. तुला काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग, तुझ्याबरोबर काय झालंय मला माहीत नाहीये, आपण शांतपणे बोलूया. तर समर चिडून म्हणतो, काय शांतपणे बोलूया, तू ये ना स्वतःला खूप मोठा न्यायदेवता समजतो, कोण आहे रे तू,
काय लायकी आहे तुझी? तू त्या बाळजाबाईचा पोरगा असला म्हणजे काय शहाणा झाला काय? जास्त अक्कल शिकवतो का? असं म्हणून समर हा खूप उद्धटपणे बोलू लागतो. त्यामुळे दुष्यंतला राग येतो. दुष्यंत म्हणतो, तुला मी शेवटचं सांगतोय. पण समर हा चक्क दुष्यंतच्या अंगावर धावून जातो आणि हे दोघेही एकमेकांची गचंडी पकडतात. तेवढ्यात बंब्या तेथे येतो. दुष्यंत आणि एका माणसाची मारामारी सुरू आहे, वादविवाद सुरू आहे हे पाहून बंब्याला जबर धक्काच बसतो आणि इकडे दुष्यंत आणि समर या दोघांमध्ये चक्क मारामारी सुरू होते. दोघेही एकमेकांची गचंडी पकडतात. तसं पाहायला गेलं तर यामध्ये सगळ्यात मोठी चूक ही समरचीच आहे. दुष्यंत त्याला समजावून सांगत होता, तुला काही प्रॉब्लेम असेल तर आपण शांतपणे बोलूया, परंतु अशी उद्धटपणाची भाषा वापरू नको. परंतु समर काही ऐकून घ्यायला तयार नव्हता आणि दुष्यंतशी वाद घालतच होता, ज्यामुळे दुष्यंतचा सुद्धा रागावरचा ताबा सुटला आणि या दोघांची मारामारी सुरू झाली. बंब्या हे सगळं पाहत असतो आणि म्हणतो, कृष्णाला हे सांगावंच लागेल. आणि बंब्या हा लगेच कृष्णाला व्हिडिओ कॉल करतो आणि इकडे कृष्णा ही चक्क समरच्या घरी आलेली असते अनुसूयाला भेटायला. ती दरवाजा वाजवते. कृष्णाला पाहून समर आणि अनुसूयाला आनंद होतो. अनुसूया विचारते, कृष्णे तू तर गावाला जाणार होतीस ना, मग येथे कशी? कृष्णा सांगते, हो जाणार होते, पण परिस्थिती अशी ओढावली की आम्हाला येथेच थांबावं लागलं. दुष्यंत सरकार येथेच थांबणार आहे म्हणून मी सुद्धा थांबले. तर अनुसूया म्हणते, हो खरंय, संसारात असं करावंच लागतं. नवरा जेथे म्हणेल तेथे राहावंच लागतं. कृष्णा म्हणते, हो ते ठीक आहे, पण समरने काय केलं तुम्हाला माहिती आहे का? त्याने बाळजाबाईच्या गाडीवर बाळजा खुनी आहे असं लिहिलं होतं. तुम्ही समरला समजावून सांगा, असा आताताईपणा करू नकोस, नाहीतर बाळजाबाईला संशय आला ना तर सगळं काही अवघड होऊन जाईल. हे ऐकून अनुसूयाला समजतं की कृष्णाला सगळं कळलंय. अनुसूया म्हणते, कृष्णे मला माफ कर, यामध्ये माझी चूक आहे. आम्हाला असं वाटलं तू आम्हाला धोका दिलास, तू आम्हाला मदत नाही करणार, म्हणून रागाच्या भरात आम्ही असं केलं. काहीतरी करायचंच होतं ना. कृष्णा म्हणते, ठीक आहे, तुम्ही माफी मागू नका, परंतु यानंतर अशी चूक करू नका. बाळजाबाई खूप हुशार आहे. त्यांना जर तुमचं सत्य कळलं ना तर आपल्या हातून सगळं निघून जाईल. आपल्याला हळूहळू पावलं टाकायची आहेत. बाळजाबाईच्या मनात भीती निर्माण करायची आहे, तर सगळ्या गोष्टी होतील, नाहीतर सगळं खूप अवघड होऊन बसेल. हे लक्षात ठेवा आणि मी तुमच्या बरोबर आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. आपण करूया, तुमच्या मनासारखं सगळं करूया. अनुसूयाला खूप आनंद होतो आणि तेवढ्यात कृष्णाला बंब्याचा व्हिडिओ कॉल येतो. कृष्णा विचार करते, बंब्याने कशाला व्हिडिओ कॉल केलाय? कृष्णा व्हिडिओ कॉल उचलते. बंब्या म्हणतो, कृष्णे मी येथे गावच्या टपरीवर आलो होतो आणि येथे दुष्यंत सरकार एका माणसाबरोबर हाणामारी करताय. हे ऐकून कृष्णा आणि अनुसूयाला मोठा धक्काच बसतो. बंब्या समर आणि दुष्यंतची मारामारी कृष्णाला दाखवतो. हे पाहून कृष्णा आणि अनुसूयाला जबर धक्काच बसतो. बंब्या म्हणतो, कृष्णा तू आत्ताच्या आत्ता येथे, आणि तो फोन कट करतो. अनुसूया म्हणते, समरचा मला म्हणाला होता तो गावात फेरफटका मारायला जातोय. कृष्णा चिडून म्हणते, आणि त्याने दुष्यंत सरकारवर हल्ला केलाय, मी त्याला आता सोडणार नाही. अनुसूया कृष्णाला समजवण्याचा प्रयत्न करते, कृष्णे या समोरची काही चूक नसेल, तू सगळं शांतपणे हाताळ. कृष्णा म्हणते, ठीक आहे, मला जावं लागेल. असं म्हणून कृष्णा धावत पळत तेथून निघते आणि अनुसूया विचार करते, समर हे काय करतोयस तू? जर कृष्णाला तुझा खरा चेहरा कळला ना तर सगळंच अवघड होऊन बसेल. असा विचार करून अनुसूया खूप टेन्शनमध्ये येते आणि इकडे दुष्यंत आणि समरमध्ये चांगलीच हाणामारी सुरू असते. परंतु दुष्यंत समरवर भारी पडतो, त्याला जोरात लाथ मारतो आणि समर जमिनीवर जाऊन पडतो. समर दुष्यंतकडे रागारागाने पाहतो आणि विचार करतो, हा दुष्यंत आहे ना त्याच्या आईसारखाच माजूड आहे, अन्याय करणारा आहे, आणि जोपर्यंत या दुष्यंतला मी माझ्या वाटेतून दूर करत नाही तोपर्यंत मला माझा हक्क मिळणार नाही. मला माझा हक्क मिळवायचा आहे. असा विचार करून तो दुष्यंतच्या अंगावर पुन्हा एकदा धावून जातो. या दोघांमध्ये जोरदार हाणामारी सुरू होते. दोघे एकमेकांकडे रागारागाने पाहत असतात. जसे दोन सांड एकमेकांशी भांडत असतात तसे या दोघांचे डोळे लालबुंद झालेले असतात. आणि तेवढ्यात दुष्यंतमध्ये चक्क समरला आढळराव दिसतात की आढळरावच त्याच्याबरोबर हाणामारी करताय आणि समरचं अवसानच गळतं. समरला कळतच नाही की दुष्यंतचा अचानक आढळराव कसे झाले आणि त्याची ताकद कमी होते. आणि याचाच फायदा दुष्यंत घेतो आणि समरला एका नंतर एक लाथाबुक्क्या मारू लागतो. या दोघांची जोरदार हाणामारी सुरू असते.
समरचं फक्त बोलण्यातच बळ आहे आणि दुष्यंत त्याची चांगली धुलाई करत असतो आणि चक्क त्याला उचलून जमिनीवर आपटतो. त्यामुळे समर खूप चिडतो आणि म्हणतो, जोपर्यंत या दुष्यंतला मी संपवत नाही ना तोपर्यंत मला माझा हक्क मिळणार नाही. मी आढळरावांचं खरं रक्त आहे, मी आढळरावांचा रांगणे पाटलांचा खरा वारस आहे. या दुष्यंतला आता मारूनच टाकतो असा विचार करून समर दुष्यंतच्या अंगावर धावून जातो. तेवढ्यात आढळराव समर समोर येतात आणि विचारतात, ए थांब, कोण आहेस तर तू? आढळरावांना पाहून समर चांगलाच घाबरतो. तर इकडे कृष्णा समर आणि दुष्यंतची मारामारी थांबवण्यासाठी रनिंग करत असते, धावत पळत त्या ठिकाणी यायला निघालेली असते. तर आढळराव हे समरला जाब विचारतात, कोण आहेस तू? गावात नवीन दिसतोय, आजपर्यंत नाही पाहिलंय, बोल कोण आहेस तू? तर समर चिडून म्हणतो, हो तुम्ही बाजूला व्हा, ही माझी आणि दुष्यंतची लढाई आहे, तुमचा काय संबंध? आढळराव चिडून म्हणतात, माझ्या लेकाला मारतोय आणि मला विचारतोय माझा काय संबंध? चल कोण आहेस तू सांग, तुला काही प्रॉब्लेम असेल तर नीट सांगायचं, माझ्या पोरावर हात उचलायचा नाही. समर चिडून म्हणतो, तुम्हाला म्हटलेलं कळत नाही का, व्हा बाजूला. पण आढळराव काही बाजूला होत नाही. आढळराव विचारतात, बोल कोण आहेस तू? तर समर चिडून म्हणतो, मी तुमचंच रक्त आहे, मी तुमचा मुलगा आहे, समर आढळराव रांगणे पाटील. हे ऐकून आढळराव आणि दुष्यंतला जबर धक्काच बसतो. समर पुढे सांगतो, तुमची पहिली बायको अनुसूयाचा मी मुलगा आहे, त्यांचा मुलगा आहे मी. आढळराव आणि दुष्यंतचा विश्वासच बसत नाही की समर हे काय बोलतोय. या दोघांना जबर धक्का बसलेला असतो, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. पण तेवढ्यात समर भानावर येतो. आत्ता तो जे काही बोलला की मी तुमचं रक्त आहे, तुमचा मुलगा आहे, तुमची पहिली बायको अनुसूयाचा मुलगा आहे, हे सगळं त्याचं स्वप्न असतं, त्याला भ्रम झालेला असतो, तो असं काहीही बोललेला नसतो. आढळराव समरची गचंडी पकडतात आणि विचारतात, कोण आहेस तू? बोल ना, कोण आहेस तू? आणि समरला खूप राग येतो. समर हा चक्क आढळरावांवर हात उचलतो आणि आढळरावांच्या तोंडाला खूप लागतं, त्यांच्या तोंडातून रक्त वाहू लागतं. दुष्यंत आढळरावांना सावरतो. समर खूप चिडलेला असतो. दुष्यंतला खूप राग येतो की या समरने चक्क माझ्या वडिलांवर आढळरावांवर हात उचलला. आणि दुष्यंत चिडून म्हणतो, तुला काही वय वगैरे कळतं की नाही? आणि तो समरच्या अंगावर धावून जातो आणि मग समरला जमिनीवर पाडतो. समरच्या पोटावर बसतो आणि समरच्या तोंडात एका नंतर एक जोरजोरात ठोसे देऊ लागतो. तुला मी सोडणार नाही, तुला मी म्हणालो होतो लायकीत राहा, नीट सांग, शांतपणे बोल, पण तू ऐकलं नाही, तू त्यांच्यावर हात उचलला, आता मी तुला सोडणार नाही. असं म्हणून दुष्यंत समरच्या 2-4 अशा जोरजोरात तोंडात मारतो. समरचं पूर्ण अवसानच गळतं. आढळराव म्हणतात, दुष्यंता सोड त्याला, मरल ते. तर हा समर राक्षसासारखा हसू लागतो आणि म्हणतो, दुष्यंत तुला काय वाटलं मी मरल? अरे मी मरणार नाही, ही गावातली भांडणं आहे, इतक्या लवकर संपत नसतात. काय मारायचं ते मारून घे, एकदा तुझं मारून झालं ना मग मी मारेल, एवढं लक्षात ठेव. दुष्यंत चिडून म्हणतो, अरे ये ना मग, इथंच मी नाही घाबरत तुला. असं म्हणून दुष्यंत त्याला अजून 2-4 ठोसे लगावतो आणि तेव्हा दुष्यंत त्याला सोडून देतो आणि म्हणतो, तुला मी सांगितलं होतं, जे काही बोलायचंय ते शांतपणे बोल. मी सुद्धा माझ्या आईविरुद्ध लढतोय, तुझ्यावर अन्याय झाला असेल तर तो अन्याय आपण सोडू, पण तू माझं ऐकलं नाही आणि त्याची शिक्षा तुला मिळाली आहे. आढळराव हे सगळं ऐकत असतात. तर समर चिडून म्हणतो, बाळजाबाईने माझ्या आयुष्याचं वाटोळ केलंय, मी तिला सोडणार नाही, हे लक्षात ठेव. आढळराव हे सगळं ऐकतात. आढळराव जाऊ लागतात तर दुष्यंत म्हणतो, थांबा, एकटे जाऊ नका, मी तुम्हाला सोडतो. असं म्हणून तो आढळरावांना गाडीत बसायला सांगतो. दुष्यंत ड्रायव्हर सीटवर बसतो आणि दुष्यंत आढळरावांना घेऊन तेथून निघून जातो. समर तेथे येतो आणि म्हणतो, दुष्यंत मी माझा हक्क घेऊनच राहणार. आढळरावांनी सगळे हक्क तुला दिलेत ना, तू त्यांचा मुलगा आहे असं म्हणाले ते, पण मी हे सगळे हक्क काढून घेणार, कारण मी आहे आढळरावांचा खरा मुलगा, रांगणे पाटलांचा खरा वारस. असं म्हणून समर एखाद्या राक्षसासारखा खी करून हसू लागतो. म्हणजे या समर आणि अनुसूयाचं सुद्धा काहीतरी वेगळं सत्य आहे, जे त्यांनी अजूनपर्यंत कृष्णाला सांगितलं नाहीये किंवा जे आपल्याला अजून माहीत नाहीये. त्यांचा वेगळाच काहीतरी डाव आहे.
अनुसूया सुद्धा असंच म्हणाली होती आणि आता समर सुद्धा असंच बोलतोय. दुष्यंत आणि आढराव हे दोघे गाडीमध्ये चाललेले असतात. आढरावांच्या तोंडातून रक्त वाहत असतं. दुष्यंत हे पाहतो आणि त्याचा रुमाल आढरावांना देतो. आढराव तोंडाचं रक्त पुसतात आणि दुष्यंतला विचारतात, कोण होता तो? बाजाबद्दल बोलत होता. दुष्यंत सांगतो, नाही माहीत मला. आढराव विचारतात, त्याची माहिती काढायची का? दुष्यंत चिडून म्हणतो, माझं आणि आईचा वाद झालाय, याचा अर्थ माझ्याशी तुम्हाला सलगी करता येईल असा विचार करू नका. आढरावांना वाईट वाटतं आणि ते गप्प बसतात. दोघेही घराकडे जात असतात. इकडे कृष्णा जेथे मारामारी झाली तेथे धावत पळत येते. समर तेथे उभा असतो, हसत असतो. कृष्णा तेथे येते आणि समरची गचंडी पकडते आणि समरला जाब विचारते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्यावर हात उचलण्याची? तुला मी सोडणार नाही. एक लक्षात ठेवायचं, लायकीत राहायचं. तर समर म्हणतो, कृष्णा, मी मान्य करतो की माझा राग अनावर झाला होता, परंतु मी माझा राग नंतर शांत केला. माझ्या आईची शपथ, मी दुष्यंतला स्वतःहून नाही मारलं. तेवढ्यात बंब्या तेथे येतो आणि म्हणतो, वय कृष्णे, आधी तर या दोघांची मारामारी सुरू होती, नंतर फक्त हेच मार खात होते. दुष्यंत सरकारच यांना मारत होते. कृष्णा त्याची गचंडी सोडून देते. तेवढ्यात बाजाबाईचा माणूस तेथे येतो आणि चक्क कृष्णा आणि समर या दोघांचा फोटो काढतो आणि कृष्णा ही समरला म्हणते, समर, तू हे खूप चुकीचं केलंय. तर समर म्हणतो, कृष्णा, मला माहितीये दुष्यंत सुद्धा तुझ्यासारखा चांगला आहे. तर कृष्णा उत्तर देते, हो, ते चांगलेच आहेत, खूप चांगले आहेत, आणि यानंतर त्यांच्या अंगाला हात लावायचा नाही. माझ्या दुष्यंत सरकारांना काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. अशी वॉर्निंग देऊन कृष्णा ही समरला तेथून जायला सांगते आणि समर तिच्यासमोर खूप भोळेपणाचा आव आणतो की हे सगळं माझ्याकडून चुकून झालंय. म्हणजे समरचे सुद्धा दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. कृष्णासमोर तो भोळेपणाचा आव आणतोय, पण त्याचा खरा चेहरा वेगळाच आहे एवढं मात्र नक्की. आणि इकडे बाळजाबाईचा माणूस समर आणि कृष्णाचे फोटो काढत असतो आणि बाळजाबाईला पाठवून देतो. समर तेथून निघून जातो. कृष्णाला वाटतं हे खूप चुकीचं झालं. कृष्णा ही खूप चिडलेली असते. इकडे दुष्यंत आणि आढराव घरी पोहोचतात. दुष्यंत आढरावांना गाडीची चावी देतो आणि म्हणतो, दुष्यंत, घरामध्ये चल, नाहीतर स्वतःची काळजी घे. दुष्यंत काही न बोलता तेथून निघून जातो. तेवढ्यात बाळजाबाई तेथे येते आणि कृष्णा दुष्यंत आणि आढरावांना एकत्र पाहून तिला धक्काच बसतो. ती आढरावांना विचारते, दुष्यंत इथे आला होता तुम्हाला सोडायला? तर आढराव सांगतात, बापाचं थोडं रक्त पाहिलं आणि लेकाचं रक्त खवळलं. तर बाळजाबाई म्हणते, माझा नाही विश्वास बसत. आढराव चिडून म्हणतात, तुझा विश्वास बसो ना बसो मला फरक पडत नाही, पण आता तू माझ्यात आणि माझ्या लेकात जी दरी निर्माण केली ना ती लवकरच भरणार आहे. आम्ही दोघे एकत्र येणार आहोत, हे लक्षात ठेव. हे ऐकून बाळजाबाईला जबर धक्काच बसतो. बाळजाबाईला कळतच नाही नेमकं काय घडलंय. आणि थोड्या वेळानंतर बाळजाबाई तिच्या रूममध्ये मस्त चहा पीत बसलेली असते आणि तेवढ्यात बाळजाबाईच्या माणसाने पाठवलेला फोटो तिला भेटतो. ती हा फोटो पाहते तर समर आणि कृष्णा एकत्र असतात, पण बाळजाबाई समरला ओळखत नाही आणि ती विचार करते, हा कोण पोरगा आहे ज्याबरोबर कृष्णा आहे? आणि तेवढ्यात बाळजाबाईचा माणूस तिला कॉल करतो. बाळजाबाई विचारते, कोण आहे तो पोरगा? तर हा माणूस सांगतो, ते नाही मला माहीत, पण दुष्यंत सरकार आणि या पोरामध्ये लय हाणामारी झाली आणि तेवढ्यात कृष्णा तेथे आली. कृष्णा या पोराशी खूप मोकळेपणाने बोलत होती. मी त्याची सगळी माहिती काढतो. बाळजाबाई सांगते, त्याच्या 5 पिढ्यांची माहिती मला हवी आहे. तुला समजलंच असेल मला काय म्हणायचंय ते. हा माणूस म्हणतो, ठीक आहे बाळजाबाई, आणि बाळजाबाई फोन कट करते. बाळजाबाई विचार करते, कोण असेल हा पोरगा, पण या फोटोचा वापर आपल्याला करून घेता येईल असा विचार करून बाळजाबाई खूप खुश होते. तर इकडे कृष्णा ही घराकडे यायला निघालेली असते. दुष्यंत सरकार आणि समरमध्ये मारामारी झाली. मग मी समरला वॉर्निंग दिली. हे सगळं कृष्णाला आठवतं की समर काय बोलला आणि आता पुढे काय होणार याचाच विचार ती करत असते. आणि इकडे दुष्यंत घरी आलेला असतो. बाळजाबाईने चक्क त्याला मेसेज केलेला असतो, व्हॉइस मेसेज पाठवलेला असतो. दुष्यंत, मला माहिती आहे तू माझ्यावर खूप चिडलाय, तुला माझं तोंड पाहण्याची सुद्धा इच्छा नाहीये, पण ज्या पोरीसाठी तू मला आणि घराला सोडून गेलाय ना ती पोरगी तुझ्या पाठीमागे काय करतीये, दुसऱ्या पोराला भेटतीये, तू स्वतःच पहा. असं म्हणून
बाळजाबाईने समर आणि कृष्णाचा हा फोटो दुष्यंतला पाठवलेला असतो आणि हा फोटो पाहून दुष्यंतला जबर धक्काच बसतो. हा तर तोच मुलगा आहे ज्याच्याशी माझा वाद झाला होता आणि कृष्णा त्याच्याबरोबर कशी? कृष्णाने मला या मुलाबद्दल कधी सांगितलं नाही. कृष्णा त्याला ओळखते का? हाच प्रश्न दुष्यंतला पडतो आणि दुष्यंतचा विश्वासच बसत नाही की ज्या मुलाने माझ्या आईबद्दल अपशब्द वापरले, ज्या मुलाने चक्क आढळरावांवर हात उचलला, त्याची आणि कृष्णाची ओळख आहे. कृष्णा त्याला कसं ओळखते? आजपर्यंत कृष्णाने मला या मुलाबद्दल का नाही सांगितलं? हाच प्रश्न दुष्यंतला पडतो. कारण बाळजाबाईने सुद्धा दुष्यंतचे कान भरलेले असतात की तुझ्या पाठीमागे कृष्णा या मुलाला भेटतीये. मग हा मुलगा कोण असेल? कृष्णा आणि त्याची ओळख कशी? या दोघांचा काय संबंध असेल? हाच प्रश्न दुष्यंतला पडतो आणि त्याला खूप टेन्शन येतं. आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. दुष्यंत आणि समरची जबर मारामारी झाली आणि दुष्यंतने समरला चांगला धुतलाय आणि त्यात आढळराव आणि कृष्णा दुष्यंत या दोघांमध्ये सुद्धा जवळीक निर्माण झाली आहे. आपल्या बापावर कुणी हात उचलला हे दुष्यंतला सहन झालं नाही आणि दुष्यंतने समरला आणखीन मारलं आणि आढळरावांना सुद्धा काळजीने घरी सोडलं. हे पाहून सुद्धा भारी वाटलं. तर समर आणि अनुसूया हे दोघे कृष्णापासून काहीतरी सत्य लपवताय, त्यांचा काहीतरी छुपा अजेंडा आहे हे सुद्धा आपल्याला समजलंय. मग हे सगळं नेमकं आहे तरी काय हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेल. कारण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की समर हा चक्क बाळजाबाईच्या घरी पोहोचणार आणि बाळजाबाई त्याला जा विचारेल, तुझी आणि कृष्णाची लई मैत्री सैली आहे आणि कृष्णा ही ज्याची मैत्रीण ना तो आमचा सगळ्यात मोठा दुश्मन. तर समर बाळजाबाईला सुद्धा आपला माज दाखवणार आणि बाळजाबाईला म्हणणार, मला आवडल तुमच्याशी दुश्मनी करायला, कारण माझ्यामध्ये सुद्धा खानदानी रक्त आहे, खानदानी. बाळजाबाई चिडून म्हणाल, माझ्याशी जो नडला त्याला मी संपवला. तर लगेचच समर उत्तर देईल, मी कोणाच्या बाला नाही घाबरत, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, आजपासून आपली दुश्मनी सुरू. हे ऐकून बाळजाबाईला जबर धक्काच बसणार. हा पोरगा कोण आहे जो माझ्याच घरात येऊन मला धमक्या देतोय? त्याला कशाचीच भीती नाहीये हा प्रश्न बाळजाबाईला पडणार. मग बाळजाबाई जर समरची माहिती काढतीये तर तिला समजणार का की हा चक्क अनुसूयाचा मुलगा आहे, आढळरावांच्या पहिल्या बायकोचा आढळरावांचा पहिला मुलगा आहे. आणि जर बाळजाबाईला हे समजलं ना तर सगळंच अवघड होऊन बसेल, एवढं मात्र नक्की. आणि इकडे कृष्णा घरी पोहोचणार तेव्हा दुष्यंत तिला जाब विचारेल, कृष्णा आज तुझा मित्र मला भेटला होता, त्याच्यात माझ्या चांगली मारामारी झाली. हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसेल. दुष्यंत कृष्णाला जाब विचारणार, त्या मुलाचा आणि तुझा काय संबंध, तू त्या मुलाला कशी ओळखतेस, मला सगळं सत्य सांग. मग आता कृष्णा दुष्यंतला संपूर्ण सत्य सांगणार का की समर आढळरावांचा पहिला मुलगा आहे, आढळरावांची पहिली बायको अनुसूयाचा मुलगा आहे आणि कृष्णा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतेय. दुष्यंतला कृष्णा हे सत्य सांगणार नाही एवढं मात्र नक्की, परंतु या समरचा वापर करून बाळजाबाई कृष्णा आणि दुष्यंतमध्ये नक्कीच दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि जोपर्यंत कृष्णा सत्य लपवेल तोपर्यंत कृष्णा आणि दुष्यंतमध्ये नक्कीच दरी निर्माण होईल, गैरसमज निर्माण होतील, एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.